नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये ताकातील पालक करतोय. ताकातील पालक ही महाराष्ट्रातील पारंपरिक भाजी आहे. चवदार, पचायला हलकी, पोषक अशी ही भाजी आजारपणात, उपवासानंतर अंग थकले असं वाटलं की अशा वेळेस अशी भाजी खास करून केली जाते. आता भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य पाहूया आणि त्याचबरोबर कृतीकडे वळूया. ताकातील पालक करण्यासाठी आपण पालक साफ करून आणि त्याचबरोबर स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण हा घेतलेला सर्व पालक मस्त अगदी बारीक चिरून घेणार आहोत. बारीक चिरलेला पालक हा लवकर शिजतो आणि त्याचबरोबर पालक ताकामध्ये छान मुरतो आणि भाजीला मस्त एकसंधपणा येतो. ताकात असलेला आंबटसरपणा हा पालकात मस्त उतरतो आणि त्यामुळेच पालक आणि ताकाची चव छान एकजीव होते. बरं, हा पालक बारीक चिरल्यामुळेच भाजी दिसायलाही देखणी दिसते. आपण घेतलेला सर्व पालक मस्त बारीक चिरून झालेला आहे. याच पद्धतीने आपण उरलेला पालकही छान बारीक चिरून घेणार आहोत. पाहू शकता, आपण घेतलेला सर्वच पालक मस्त असा बारीक चिरून झालेला आहे. आता पालकाप्रमाणेच भाजीसाठी लागणारं इतर सर्व साहित्य पाहूया. वाटीभर दही आणि पाव वाटी बेसन पीठ, त्याचबरोबर चमचाभर धणे जिरे पावडर. आपण घेतलेलं सर्व दही एका भांड्यात असं काढून घ्यायचं आणि त्याचबरोबर बेसनचं पीठ. बेसन पीठची रेसिपी याआधी आपली झाली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे. धणे जिरे पावडर घालून सर्व साहित्य आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये लागेल तितकं पाणी घालून हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ताकातील पालक करण्यासाठी आपलं ताक करून तयार आहे. पाहूया भाजीच्या फोडणीसाठी लागणारं सर्व साहित्य. ठेचलेला लसूण, मिरची, कढीपत्ता, मस्त भिजवून आणि छान शिजवून घेतलेले शेंगदाणे, मोहरी, हिंग आणि हळद. भाजीला फोडणी देण्यासाठी भांडं गरम करत ठेवायचं आणि त्याचबरोबर त्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं. फोडणीसाठी तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता. बरं, घातलेलं तेल छान गरम झाल्यावरच यामध्ये अशी मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडल्यावर आपण घेतलेला सर्व कढीपत्ता देखील घालायचा. लांब आकारात चिरलेली मिरची लांब आकारात चिरल्यामुळे ती खाताना नको असल्यास अगदी सहज बाजूला काढता येते. मिरचीचा पूर्ण अर्क तेलात उतरल्यावर यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा. घातलेला लसूण देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचा. लसूण तुम्हाला असा फोडणीत घालायचा नसेल तर तुम्ही भाजी पूर्ण शिजून झाल्यावर भाजीला वरून लसूणचा तडका देखील देऊ शकता. लसूण तेलामध्ये छान परतून झाल्यावर घेतलेलं हिंग घालायचं आणि त्याचबरोबर हळद घालून सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व फोडणी छान अगदी व्यवस्थित एकजीव झाल्यावर आपण यामध्ये घेतलेले सर्व शेंगदाणे घालायचे. घातलेले शेंगदाणे देखील सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. या भाजीत आपण फक्त शेंगदाण्यांचा वापर करतोय. तुम्ही शेंगदाण्यांबरोबर भिजलेली चणा डाळ सुद्धा घालू शकता. बरं, या भाजीच्या फोडणीसाठी तुम्ही मेथीच्या दाण्यांचा सुद्धा वापर करू शकता. सर्व शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर चिरलेला पालक देखील या फोडणीमध्ये ऍड करायचा. पालक हा दिसायला जरी आपल्याला आत्ता भरपूर दिसला तरीही तो शिजल्यावर मात्र कमी होतो. घातलेला सर्व पालक फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. पालकमध्ये स्वतःच 80 ते 90% पाणी असतं. त्यामुळे आपण यावर झाकण ठेवून जरी ही वाफवून घेतली तरीही ती अगदी सहज शिजते. पाहू शकता, 4 ते 5 मिनिटात आपली भाजी छान वाफली आहे आणि बरं, तिची क्वांटिटी देखील कमी झाली आहे. पालक वाफताना गॅसची फ्लेम लो करायची किंवा लो पेक्षा थोडी जास्त.
बरं, हा पालक छान वाफल्यावर आपण मिक्स करून घेतलेलं हे सर्व साहित्य यामध्ये ॲड करायचं. आपण या साहित्यामध्ये धणे जिरे पावडर घातली आहे. तुम्हाला जर धणे जिरे पावडर घालायची नसेल तर जिरं तुम्ही फोडणीतही घालू शकता. आता हे ताक या पालकमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं, ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम मात्र लोच करायची. गॅसची फ्लेम आपण जर हाय केली तर काय होतं, आपण घातलेलं ताक पटकन फाटतं. आता आपल्याला भाजी किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं. आपण ताकात बेसन मिसळलं आहे, कारण ताकाला उकळी आल्यावर ते फाटतं. ताकात बेसन मिसळल्यामुळे ताकाला उकळी आल्यावर ताक घट्ट होतं आणि ते फाटत नाही. बेसन छान उकळल्यावर त्याला हलकासा गोडसर आणि बारीक खमंगपणा येतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडीशी साखर. बरं, मी सुरुवातीला सांगायला विसरले की या भाजीमध्ये आपण जे दही वापरतो ते दही चवीला थोडंसं आंबट असावं. तुम्ही घेतलेलं दही जर आंबट नसेल तर या भाजीमध्ये तुम्ही अजिबात साखर घालू नका. आणि जर घेतलेलं दही आंबट असेल तर अशी थोडीशी साखर आवर्जून घाला. त्यामुळेच भाजीला छान अशी गोड, तिखट, आंबट चव येते. आणि त्याबरोबरच भाजीमध्ये आपण घातलेल्या पालकाचा कडवट किंवा थोडासा तुरटपणा कुठच्या कुठे निघून जातो. एखाद दुसऱ्या उकळीतच आपली भाजी शिजून छान तयार होते. भाजी शिजल्यावर गॅस बंद करायचा आणि यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि घातलेली कोथिंबीर देखील यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. खरं सांगायचं तर या भाजीमध्ये कोथिंबीर घालायची अजिबात गरज लागत नाही. या भाजीच्या फोडणीत जर तुम्ही मेथीचे दाणे घातले नसतील तर तुम्ही कोथिंबीर ऐवजी आवर्जून कस्तुरी मेथीचा वापर करू शकता. कस्तुरी मेथीमुळे देखील या भाजीला अप्रतिम फ्लेवर येतो. तुम्हाला सांगते, ही भाजी शिजत असतानाच या भाजीचा सुगंध अगदी घरभर अप्रतिम दरवळतो. अशी ताकातील पालक करून तुम्ही भाताबरोबर, त्याचबरोबर तुमच्या आवडत्या इतर कोणत्याही भाकरीबरोबर आणि चपातीबरोबरही खाऊ शकता. ही भाजी करण्याची तुमची इतर कोणती रेसिपी असेल तर ती मला आवर्जून कमेंटमध्ये शेअर करा. चला तर मग वेळ झाली आता निरोपाची. त्यामुळे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.